कुणी पण असून दे, एवढंच की वाडीचा रस्ता, शाळा, पाण्याची सोय असं पाहिजे. कारण आमच्याकडे पाणी पण सरळ भेटत नाही पावसाळा असला की. म्हणजे पाऊस आला की लाईटसुद्धा जाते, लाईटाची पण सोय नाही. मुलांनी अभ्यास कसं करायचं? 5 किलोमीटर खाली शाळेत जाऊन शिकतात मुलं, रस्तासुद्धा सरळ नाही, जंगलातून वरती येतात. मग पावसाळा असला की लाईट नसते, त्यामुळं मुलांना शिकायची आवड असली तरी त्यांना शिकायला मिळत नाही. म्हणजे असतोय नसता गौरवण्याचा असतो त्रास. शेतीचं नुकसान पण कधी कधी होतं आणि शाळेला जाताना असं अचानक भेटलं तर मध्ये तर घरला यायला लागतं परत. काय असावं, आमदार कसे असावेत, कोण असावेत वाटते? आमदार कोणी पण होते, पण मला आमच्या वाडीचा रस्ता झालेला पाहिजे, म्हणजे आमच्या वाडीचा विकास झाला असं मला वाटतं. शाहूवाडी पन्हाळा विधानसभा वेळी निवडणुकीच्या काळात एक मोठ्या प्रमाणात गाजलेला एक मुद्दा होता. तो मुद्दा म्हणजे अंबार्डेपैकी आंबेवाडीचा रस्ता. या ठिकाणी अंबार्डेपैकी आंबेवाडीचा रस्ता ज्या पद्धतीनं हा मुद्दा गाजलेला होता, एक व्हायरल झालेला होता की हा रस्ता होतोय का नाही किंवा कोणत्या पद्धतीनं तो रस्ता होणार. त्यासाठी आपण आता त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आंबेवाडीमध्ये, अंबार्डेपैकी आंबेवाडी. या ठिकाणी आपण आता लोकांच्याच प्रतिक्रिया जाणून घेऊया की रस्ता कुणीकडेपर्यंत आला आहे, रस्त्याला मंजुरी मिळाली आहे, रस्त्याचं काम सुरू आहे का नाही, सर्व माहिती घेऊ आपण. नमस्कार. नमस्कार. काय वाटते तुम्हाला, तुमच्या गावाचा रस्ता निवडणुकीच्या काळात प्रचंड व्हायरल चाललेला, पण आता रस्त्याचं काम सुरू झालंय का, काय वाटतंय? 4 महिन्यापूर्वी हा आमचा अंबर्डेपैकी आंबेवाडी हा रस्ता गाजलेला होता आणि आता 4 महिन्यापूर्वी हा रस्ता गाजलेला असताना आता रस्त्याला सुरुवात झालेली आहे. रस्ता कटिंग होऊन खडी चालू आहे, नालं मारायचं चालू आहे. अंबर्ड ते आंबेवाडी 4 किलोमीटर रस्ता आहे. त्यापैकी आत्ता सध्या 3 किलोमीटर रस्ता कटिंग करून पूर्ण झालेला आहे, खडी पडलेली आहे. जंगल खात्याला फक्त 1 किलोमीटर बाकी आहे कटिंग करायचं, ते पण थोड्या दिवसात चालू होईल. ग्रामस्थांची एकंदरीत भावना काय आहे आता रस्ता पूर्ण झाल्यावर? आता खूप मोठे लोकांच्या अपेक्षा होत्या की रस्ता नसल्यामुळं अडचणी येत होत्या. आता आमच्या मुलांना इथून अंबर्डे ते आंबेवाडी, अंबेवाडी ते अंबर्डे, आंबेवाडी ते अंबर्डे 4-4.5 किलोमीटर चालत जावं लागत होतं शाळेला आणि त्यामुळं मुलांना जास्त जंगली जनावरांचा त्रास व्हायचा. पण रस्ता झाल्यामुळं आता मुलं ये जा करण्यासाठी मुलांना व्यवस्थित सोयी मिळतील किंवा गाडी मिळाल्यानंतर मुलांना शाळेत पोचण्याची मदत होईल. तर रस्त्याचं काम बऱ्यापैकी सुरू झालं असं दिसतंय, तर काय वाटतंय की आता झालेल्या रस्त्याच्या कामामुळं तुम्हाला विद्यार्थी म्हणून काय त्याचा फायदा होईल? मला असं वाटतंय, आमच्या आंबेवाडी गावात रस्ता नव्हता. विनायकजीरावजी कोरे साहेब आमच्या वाडीला म्हणजे सगळ्यात कुठं म्हणजे आमदार म्हणून निवडून आलेत आणि ते निवडून आलेत आणि आमच्या वाडीचा रस्ता झाला आहे, कधी झाला नव्हता. आता झाला आहे तर मुलं खूप शिकतील, मुलांना शिकण्याची आवड निर्माण होईल. मुलं शिकल्यामुळं वाडीची प्रगती होईल. आजपर्यंत आंबेवाडी हे नाव कुठं मोठं झालंच नाही की एवढंच सगळे म्हणत आलेत की आंबेवाडीला रस्ता नाही. कोरे साहेबांच्यामुळे आंबेवाडीला रस्ता चालू झाला आहे आणि त्या आता रस्ता झाला आहे, आता मुलांची प्रगती होईल, मुलं खूप शिकतील. तसंच इतर गावाचं, देशाचं म्हणजे आपल्या भारत देशाचं नाव मोठं होतं आहे. तसंच आमच्या आंबेवाडी गावाचं नावसुद्धा खूप मोठं होईल. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, आम्हाला रस्ता करायला जिनी सहकार्य केलं, जिने आजपर्यंत कुणीच म्हणजे कोरे साहेबांच्या पण आमच्या वाडीचा विकासाची माहिती पाठवली नाही. आजपर्यंत जिने आमच्या विकासाची म्हणजे आमच्या वाडीची जी दुर्लक्ष केलेलं, ती दुर्लक्षाची म्हणजे आमची व्यवस्था कशी आहे ती कोरे साहेबांच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभारी मानतो. आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.